तर स्वागत आहे भावांनो तुमचा माझ्या YouTube चॅनलवर। तर भरपूर वर्षानंतर पुन्हा कॅमेरा हातामध्ये घेतलाय आणि सध्या मी आहे द्रोणागिरीमध्ये। नवीन जर्नी आपली चालू झाली। 10-12 दिवसासाठी मी चाललोय अयोध्या, मथुरा, वाराणसी, वृंदावन। सध्या मी आहे द्रोणागिरीला। इथून जाईल मुंबईला, कारण मुंबईवरून माझी 7 वाजताची ट्रेन आहे आणि आता सध्या वाजलेत 4 वाजलेत। तर 2-1 तास तर लागतातच इथून जावायला तिकडं आपला। तर चला मग निघूया, इथून ट्रेन घेऊया फटाफट। आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राइब करून सपोर्ट करा भावांनो, कारण आपला चॅलेंज पण मी घेतला आहे। दर आपले व्हिडिओ येतील। चला शोनू, हे बघ फॅमिली ट्रिप असणार आहे। चल शोनू जाऊया। तर फॅमिली ट्रिप असणार आहे। टोटल आम्ही 4-5 कपल आहोत टोटल। 2 ग्रुप आहेत सध्या आमचे। एक ग्रुप तर आमचा पुढे गेलाय, आता दुसरा ग्रुप सोबत चाललोय मी। त्याला 2 तिकीट काढली ना आता आम्ही मुंबईची डायरेक्ट 4:17ला इथून ट्रेन सुटेल। भरपूर टाईम आहे, अजून पोहोचू आरामात असं वाटते मला। काय शोनू तुला वाटते, पोहोचू की नाही आपण मुंबईला लवकर ट्रेनमध्ये? मम्मा आहे तिकडे आपली। तर चला निघतो इथून। दुसरी पण आमचा ग्रुप येते इथून, त्यांना घेऊन त्यांच्यासोबतच जाऊ। भाई पब्लिकमध्ये ब्लॉग करायची मजा आली, डेअरिंगच नाही होत। कॅमेरा असा खाली घेऊन जायला लागते। खाली चालू मी बॅग घ्यायला चालू आहे आमच्या बाहेर, कॅमेरा असा जवळच ठेवला आहे, असं वरती घ्यायची पण ही होईने डेअरिंग। जो भरपूर वर्षानंतर ब्लॉग करतो ना त्याच्यामुळं असं होतं आहे। 2-3 दिवस जातील हे व्हायला आपल्याला, कंटिन्यूमध्ये कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायला, डेअरिंग व्हायला। सध्या आमच्या बॅगा बाहेर मित्र आहे तो स्टेशनच्या, आता बाहेर आलो आहे। तो बघते कुठं आहे तो, फटाफट बस डेपोजवळ थांबलाय बोलला आहे, पटकन बॅगी घेऊन जाते। बाई आमची गाडी आली तर स्टेशनच्या जवळच चालला आली घेऊन तो। ते याच्यांशी बॅगा काढून जाऊ आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 11वरती। आता बाई इथं थांबली गाडी आमची, आता फटाफट बॅगा उतरवतो। ही एक बॅग आहे, ही दुसरी बॅग आहे। 2-2 बॅगी घेऊन चालू होता आम्ही। ही बघा ट्रेन आमची। स्लीपर क्लासपेक्षा आपला 3rd टायर एकदम मस्त असतं, क्लीन एकदम, साफसफाई पण ठीक असते AC वाली। तर तुम्हाला दाखवते कसा आहे तो माझा सीट। माझाच B2ला आला आहे फक्त एकदम। मी लास्ट मोमेंटला हे केले ना तिकीट बुक, त्याच्यामुळं माझा प्लॅन पण नव्हता जायचा हल्ली। लास्ट मोमेंटला मी तिकीट बुक केली म्हणून दोन्ही तिकीटा वेगळ्या साईडला आली। हा बघा आमची, हा एक ग्रुप आहे आणि दुसरा एक ग्रुप आहे तो सध्या गेला। त्यांची ट्रेन लवकरच होती, 12:15ची ट्रेन होती त्यांची, दुसरी होती ती। आत्ताशी B1 आला आहे, आत्ताशी B1 आला, अजून B5ला जायचं आहे, लय लांब आहे। नशीब ट्रेनही या लवकर येऊन लागतात, नाही तर टाईम गेला असता भरपूर। हे शनू, हे गाडी करत चाललं सगळं। B2ला बसलो, आता B5पर्यंत जायचं आहे। B2ला एक माझा तिकीट आहे समजा, इथून कोणतं तरी बघू ॲडजस्ट करू, त्यांच्यासोबतच जाते पुढे डायरेक्ट। B5लाच जाते। 7:35ला ट्रेन सुटणार आहे, 1 मिनटं राहिलं आहे, बघूया टाईमवर सुटते की नाही। टाईमवर सुटली तर तिथं टाईमवर पोचली पाहिजे। अरे बोललो आणि हे बघा ट्रेन टाईमवर सुटली परफेक्ट। हे बघा कम्प्लीट टाईमवर सुटली हल्ली। तर झाला भैया ॲडजस्ट, एक जण आलेला त्याला पाठवलं माझ्या सीटवर आणि इथं मी सीट घेतली वरती। म्हणजे आम्ही सगळे आता एकाच याच्यात आलो। मला दाखवते बा AC 3 टायर कसा आहे तो, बघा तुम्ही, दाखवते तुम्हाला काय काय भेटते तो सोबत। ही बेडशीट भेटतं सोबत, ही आपल्याला एक उशी एक भेटते आणि थंडी नको वाजायला असं हे ब्लँकेट भेटतात। ब्लँकेटची क्वालिटी पण मस्त आहे। CSTवरून आमची मथुराला आहे ट्रेन, 23 तासाची जर्नी आहे टोटल। ट्रॅव्हल डिस्टन्स 23 तासाचं आहे। संध्याकाळी 7:30ची ट्रेन होती आणि तिकडं 6:45ला पोचू आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी। तर जेवून झालं आहे आमचं सगळं। जेवायला काही ट्रेनमधला खाला नाही, म्हणून जर ट्रेनचा काही खाला तर तुम्हाला दाखवील। घरातूनच आणलेलं आहे यावेळी पॅकिंग करून, तर सगळं आता घरातलाच खाला आहे। ट्रेनमध्ये खाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल। बेडशीट आता टाकते आणि झोपाची तयारी करते। तर गुड मॉर्निंग भावांनो, उठलो सकाळचं, आता 8 वाजलं। आता आम्ही पोचलो इतरसी म्हणून जंक्शन आहे, इथं पोचलो आणि थंडी इथं भरपूर आहे। जवळजवळ टेम्परेचर पण 10 सेल्सिअस आहे इथं। मला बाहेरचा नजारा पण दाखवते, उठते मी आता। हिला तर इथंच आवडते ट्रेनमध्ये, काय बघायला आवडते हिला तर। ही ट्रेन इथं हालते ना,
एकदम. तर या बघायला तिला मजा वाटते काय सुनो, ट्रेन आलते ती बघायला मजा वाटते तुला. तर भावांनो आता आपण भोपाळ स्टेशनवरती आपण आता जरा उतरून इथली वाईब घेऊया थोडीशी. या स्टेशनवरती काही मिनटासाठी 5-10 मिनटासाठी थांबवेल तर तुम्हाला इथलं स्टेशन पण दाखवते. स्टेशन एकदम क्लीन आहे, सिटी पण एकदम क्लीन आहे. ही मध्य प्रदेशमधली भोपाळ सिटी. भोपाळ जंक्शनवर आपण आता पोचलो. इथून मथुरा आपला 700 किलोमीटर लांब आहे अजून. तर अर्ध्या रस्त्यानं आपण पोचलो ना इथं. भाई आता उतरले काहीतरी गंज बसवदा म्हणून असं काहीतरी स्टेशनचं नाव आहे. इथं उतरलो आहे. जेवलो मस्त आहे की अजून घरातलाच आणलेला सगळा खावायला. कोलबी होती, कोलिम होता आणि जावला होता सुका. आपला मस्त मजा आली खाला आता. सध्या आम्ही पोचलो मुरेना जंक्शनवर पोचलो आली. इथं 2 मिनटं थांबल जास्तीत जास्त. ट्रेन लगेच निघाल. मागं पटकन ट्रेन चालू आली म्हणून दरवाजाच्या लांब जातच नाही. 2-2 मिनटं थांबते पण ट्रेन आमची जराशी स्लो आहे त्याच्यामुळे. फास्ट असते ते एवढ्याला पोचलो असतो आम्ही कधीच. आणि मथुरा इथून 140 किलोमीटर लांब आहे. अजून तरी जाईल आम्हाला 8 वाजतील आली 5 वाजलं. अजून 3 तास जातील आम्हाला इथून. हा बघा मुरेना जंक्शन. ट्रेन आमची जाम स्लो आहे त्याच्यामुळे. नाही तर फास्ट असती तर व्यवस्थित टायमिंग असतो. अजून लेट आहे आमची 40 मिनटं तरी लेट आहे ट्रेन. बघूया तुम्हाला अपडेट देते जसा पुढं जाईल तसा. जाते आतमध्ये बसून राहते जरा. भाई हल्ली मी उतरले ढोलपूरला. इथं 2-3 मिनटं थांबल. आणि इथं बघा आत्ताशीच म्हणजे 5:30 वाजल्यानं पुरा इकडं बघा धुका पडला आहे आता. एकदम थंडी मजबूत आहे आता. किती टेम्परेचर आहे 8 सेल्सिअसवर आला इथं. पुढं जाता आता आग्रा जायच्या पुढचा स्टॉपला आग्रा जंक्शन येईल. तिथं आता कालूक होईल म्हणून इथंच उतरलो आणि मला दाखवते अपडेट येते इथला. इथून मथुरा 115 किलोमीटर लांब आहे अजून. म्हणजे 8 वाजतील आम्हाला. कारण ट्रेन थोडीशी लेट आहे ना त्याच्यामुळं. हे बघा लोकांनी सगळ्या चादर बिदर घेतल्या नांगावरती. कारण मजबूत थंडी आहे इथं एकदम. नाही यायला एकदम क्लीन आहे इथं स्टेशन. बघा काय घाणबीन बघायला अजिबात भेटत नाही. मस्त जेवढं स्टेशन बघितलं ना मी तेवढं सगळं क्लीन आहेत. त्याला जास्त मिनटाचा स्टॉप नाही इथं. जाते आतमध्ये मी आली. परफेक्ट 6 वाजता झाली पोचवलं आहे ड्रायव्हरनी. ड्रायव्हर आमचा भडकला झाला ट्रेनचा. एवढं सर ट्रेन लेट जात होती. नुसती लेट पोचत होती. हल्ली ऑन टाईम डायरेक्ट पोचवलं आग्रा जंक्शनला. आहे बघा दाखवते तुम्हाला. हा बघा आग्रा जंक्शनला पोचलो आली. गर्दी पण दमभर आहे इथं. नुसती खाली नाही उतरा येवेली मी जाते. बस झाला वैताग आला म्हणा. बसते जाऊन जर आता याच्या पुढचा स्टॉप आमचा मथुरा येणार आहे. तर बॅगावर मला खाली घ्यायला लागतील आता. काढून ठेवते आणि जाते आता. उतरू आम्ही इथूनच मथुराला. आता पोचू थोडा 1-8 तासांनी पोचू आम्ही मथुराला. आता इथून एक स्टॉप आहे राजा की मंडी काहीतरी. नंतर मग आमचा मथुरा स्टॉप येणार आहे इथून. तर पोचलो फायनली मथुरा जंक्शनला. हा बघा मथुरा जंक्शन आपला. ही चालली आमची ट्रेन आता. पोचलो फायनली. 20 मिनटं तरी पण लेट झाली ट्रेन आमची. जय श्रीकृष्ण, राधे राधे. चला आता पुढचा प्रवास सुरू करू इथून. हॉटेल पण इथं आमचा तो पहिला कृपयाला त्यांनी हॉटेल केलेलं आहे इथं. तर तिथंच जाऊ आता आम्ही सध्या. बॅगाव बघा आमच्या भरपूर होत्यानं. बॅगा भरपूर आहेत. तर
टेम्परेचर इथं हल्ली या लवकर बॅग घे. टेम्परेचर हल्ली इथं 10 सेल्सिअसवर आहे ना. थंडी जाम असं का आम्ही सर्व कपडे स्वेटर जर्सा वगैरे घातलं आता इथं. ट्रेनमधूनच समजा होतं का जाम थंडी असेल ती. सुन मजा वाटते तुला इकडे बघ. तर आता हॉटेललाच चालू ना मी. इथून जाम गर्दी आहे. तुम्हाला दाखवते बा मथुरा जंक्शनला. भरपूर पब्लिक आहे इथं आणि पब्लिकमध्ये ब्लॉक करायचा बोलला म्हणजे आता झाली समजा थोडीशी डेअरिंग झाली माझी. पहिला मला वेगळा थोडा होता म्हणजे बोलताच येत नव्हता. मी आता बिंदास काय नाही प्रॉब्लेम. सुन हाय कर कॅमेराला लवकर. मथुराला ना हाय कर. हाय बोल लवकर बोल लवकर बोल. हाय या आमचा पिलू पण खुश आहे एकदम. बोलू बोल सोनू बोल. जय श्रीकृष्ण राधे राधे. तर गर्दी तर भरपूरच आहे. बघतावर रस्ता कुठून आहे आमच्या हॉटेल इथं जावाला. आता जामच गर्दी आहे. वाटलं नव्हतं आवडी गर्दी असेल मथुराला. बघा मगाशी निघून तिकडून आली बघा. दाखवतो तुम्हाला. ट्रेन पण आली एक. बॅग अटकली आमची. थांब चला कॅमेरा करते बंद करेन आता. इथून सीड्या करायच्या आता मला. थांबा. सुनू कोणाला फोन लावते तू. हॅलो कर बाबाला फोन लाव तिकडे. घे हॅलो. नाही फोन लावत कोणाला तू. तर बघा ही आम्ही आता पोचलो हॉटेलवरती आणि ही रूम घेतली आहे आम्ही. तर ही रूम घेतली आम्ही. तर एक रूम आम्हाला पडली 1200ला पडली ही रूम. मस्त आहे एकदम रूम. AC पण आहे पण ACची काही गरज नाही. बाबा इथं एवढी थंडी आहे तर AC लावणार कोण आहे ती. तर हाय मस्त आहे रूम. आता हे बघा. हाय सुनो हाय कर कॅमेराला लवकर. हाय. तर आता हातपाय तोंड वगैरे धुतो आणि इथून जेवायला निघते आता. चला भरपूर दमलो. मथुराला पोचलो आणि उद्याचा प्लॅन पण बघू आपण. सध्या तर जेवायला जाऊ इथून. उद्याचा प्लॅन काय आहे तो उद्याच समजेल आपल्याला. चला आता फ्रेश होते फटाफट हातपाय धुते आणि जेवायला जाते. आपली माणसं पण बसली तिथं. मला पहिला ग्रुप बोललेलं ना आता त्यांच्यासोबत मी जॉईन होणार आहे. ते बी तर मथुरा वगैरे ते फिरलेत. बघू आपल्याला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आपण मथुरा कवर करू. उद्या वृंदावनला निघणार आहोत इथून. आता तर निघलो आम्ही आता हॉटेलमधून बाहेर. जेवायला चाललो. आमचा पहिलावाला ग्रुप बोललेला त्यांच्यासोबत आता चाललो. ते बसलो पुढच्या हॉटेलला. तो म्हणता वाटते तो गुरुकृपा हॉटेल आहे. गुरुकृपामध्ये बसलो सोनू. तिथं जेवायला जायचं आपल्याला. मग हे बघ खाऊ खाणार तू. जेवू करणार ना. थंडी किती आहे ना सोनू. हिला कानटोपी घालायला पाहिजे होती. चला आता आमचं जेवण वगैरे झालं. आता निघतो बिल देऊन आता बाहेर. थांब मला तर पिऊ दे. ही काही पिऊन देत नाही मला. हे हाय चला. तर हा एक आता ग्रुप. आता या ग्रुपसोबत मी फिरणार आहे आता पुढच्या उद्यापासून. सर्व यांच्यासोबतच फिरणार आहे. हॉटेलमधून जेवलो आता आम्ही मस्तपैकी. जाऊ आता इथून हॉटेलवरती रूमवरती जाऊ आता इथून आम्ही. बाई एक कांड झालेला आता. हे बा बॅग आहे ना. बॅग कंप्लीट जेवताना तिथं विसरलेलं होतं. त्याने आणून दिली वेटरने. आला नशीब दिली. पैशापेक्षा सगळा कॅमेरा माझा पॉवर बँक सगळ्या ह्याच्यानेच होता. कसा काय विसरलो मला समजत नाही. पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी मी बॅग विसरलो. होत आहे कधी होतं असा. पण पहिल्यांदा झालं आहे माझ्यासोबत. मी अजूनपर्यंत मी काही नाही विसरलो. पहिल्यांदा इथं बॅग विसरलो आणि तो हॉटेलवाला पण चांगला होता. बिचाऱ्याने फटकन आणून दिली बाहेर आम्हाला बॅग. दुसरा कोण असतं तर हे पैसे काढलं असतं. याच्यानं पैसे पण होतं. पाकिट पण होता माझा. आणून दिली त्याला त्यांनी मला बॅग. तर या हॉटेलची टेस्ट पण चांगली होती. हॉटेल गुरुकृपा इन काहीतरी हॉटेलचं नाव होतं. तर या तिथं खाऊ शकता तुम्ही तिथं येऊन पण. तर ही बघा आमच्या सर्व चाललेत. हे बघा आमची सर्व मंडळी चाललीत पुढं. हे बघा काहीतरी ट्राय करतात वाटतं काहीतरी खायचं. जेवलो ना आम्ही तरी पण काहीतरी बघूया. खायला भेटलं तर खाऊ. 2 माणसांनी टेस्ट केली. टेस्टी आहे का. काय आहे तो. मी थोडासा ट्राय करून बघते काय आहे त्या.
काहीतरी आहे समजत नाही पण वेगळाच आहे काहीतरी आयटम दूधवाला आयटम काहीतरी आहे काहीतरी स्वीट सारखाच आयटम होता तो काय होता नाही माहिती त्याला बोलून उद्या येऊ आलू तर येऊ घ्यावाला पण तेवढा पण काय खास नव्हता होता ठीक तेवढा खास नव्हता ना नाही तेच हां म्हणून बोलू त्याला येऊ म्हणून पण काय आता डायरेक्ट बोलता आहे नाही आपल्याला म्हणून चला तेच आमची हॉटेल इथं समोरच पुढं तर चालून आम्ही चालत चालतच चाललो इथं बघा पूर्ण म्हणजे धुकास पडला आहे अजून इथं म्हणजे पूर्ण सगळ्या साईडला धुकास आहे थंडी भरपूर आहे चेक केलेला मी तर 10 का 12 सेल्सिअस काहीतरी होता बारकेपर्यंत पहिला बाबा जास्त घालायला लागतील नाही तर राहू शकत नाही एकदम जास्त काय तर कन्हैया भोजनालय म्हणून आहे जाम गर्दी जाम आहे काय भेटते काय माहिती जेवायलाच आहे मांदा वाटते ते तर भुर्जी भेटते तर आमची थोडी माणसं भुर्जी आणि एक आता सुनो राधे 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 सुनो कशी बोलते राधे राधे बोल बोल लवकर बोल राधे राधे ए बोल लवकर बोल हे बघ सर्व बघतात तुला बोल राधे 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 हे आमची सोनू आता बोलायला लागली राधे 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 जय श्री कृष्ण ये फायनली आता आलो रूमवरती खाल्ला पिला फिरला सर्व तुम्ही बघितलं तसं आता व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आपले आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला टार्गेट आहे 2026च्या एंडिंगपर्यंत 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचा जर तुम्ही सपोर्ट केला तर चॅलेंज इझिली कंप्लीट होईल तर या व्हिडिओमध्ये एवढाच जर आणि उद्या आम्ही जाऊ वृंदावनला इथून तर उद्याच्या व्हिडिओमध्ये वृंदावन तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेल आता मी जाणार आता तुम्ही बघितलं असेल जो ग्रुप आहे त्यांच्यासोबत मी निघणार आहे पुढं वृंदावनला सकाळी 8-9 वाजता आम्ही इथून निघू तर चला या व्हिडिओमध्ये एवढाच ठेवतो भेटूया उद्या चला बाय